नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि या नवरात्रोत्सवाच्या आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांना सह्याद्री वाहिनी आणि सखी परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. मंडळी, कुटुंब हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. विश्वातील समस्त जीवांच्या हिताचे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनी हे विश्वाची माझे घर मानून संपूर्ण विश्वालाच कुटुंब मानलं. पण काळानुरूप मात्र या कुटुंबाची संकल्पना व्याख्या बदलत गेली. खरं तर आपल्या कुटुंबामुळेच आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होते. मग हे कुटुंब जे असतं त्याच्यामध्ये जो आपलेपणा, प्रेम, संवाद किंवा विश्वास टिकवून कसा ठेवायचा, नात्याने नक्की कशाची गरज असते, या सगळ्यांविषयी आज आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे कुटुंब कल्याण पंधरवड्यानिमित्त कौटुंबिक सौख्य हा आजचा आपला विषय आहे. आणि आपण आपल्या इथे नेहमीच तज्ज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज अशीच एक तज्ज्ञ सखीला आपण इथे आमंत्रित केलेलं आहे. आज आपल्याबरोबर आहे स्मिता प्रकाश जोशी. नमस्कार स्मिताताई. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. समुपदेशक स्मिता प्रकाश जोशी या कौटुंबिक न्यायालय पुणे येथे विवाह समुपदेशक या राजकीय अधिकारी वर्ग 1 या पदावर कार्यरत आहेत. अर्थ नात्यांचा आणि लग्नाचा GPS अशी 2 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अनेक वर्तमानपत्रातून त्या सातत्याने लिखाणही करत असतात. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलेलं आहे. मुलांची वाढ, समस्यांवर समुपदेशन, एकेरी पालकत्व, पुनर्विवाह या विषयांवर त्यांचे संशोधनपर लेखही प्रसिद्ध आहेत. आज आपण त्यांच्याकडून नात्याला नक्की कशाची गरज असते किंवा नात्याचा GPS म्हणजे नक्की काय या अनेक विषयांवर जाणून घेणार आहोत. त्यांच्याशी तर मी खूप गप्पा मारणारच आहे. आमच्या गप्पांमध्ये तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल तर आमचे फोन नंबर असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आणखी एक नम्र विनंती, प्रश्न विचारताना आपल्या विषयाला अनुसरून असावेत आणि प्रश्न विचारताना आपल्या दूरध्वनी संचाचा आवाज थोडा कमी ठेवावा, जेणेकरून तुमचे प्रश्न सलग आमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजच्या आपल्या सखीकडून आपल्याला जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. कौटुंबिक सौख्य असाच आपला कार्यक्रम आहे आणि आपल्याबरोबर आहेत समुपदेशक स्मिता प्रकाश जोशी. स्मिता मॅडम, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत आणि या नवरात्रोत्सवाच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. हो, तुलाही शुभेच्छा आणि माझ्या सगळ्या सख्यांना शुभेच्छा. खरं तर आजचा जो आपला विषय आहे की कौटुंबिक सौख्य आणि आजची कुटुंब पद्धती खरं तर काळानुरूप खूप बदल होत गेल्या. त्याची संकल्पना, व्याख्याही बदलत गेली आहे. पण हे सगळं आपण आपल्या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. पण नेमकं कुटुंब म्हणजे काय, त्याची व्याख्या तुम्ही काय सांगाल? आता कुटुंब म्हटलं की बऱ्याच वेळेला असं वाटतं की एकदा लग्न झालं की याचं कुटुंब सुरू झालं, म्हणजे पती पत्नी म्हणजे कुटुंब. तर असं नाहीये खरं. ज्या वेळेला लग्न होतं त्यावेळेला 2 कुटुंबाची नाती एकमेकांशी जोडली जातात आणि 2 कुटुंब एकत्र येतात आणि ते एक वेगळं कुटुंब तयार होतं. आणि म्हणून फक्त पती पत्नी किंवा आपली मुलं हेच कुटुंब असतं असं नाहीये. तर ज्या वेळेला ह्या आपल्याकडे मुलगा मुलाचं लग्न होतं किंवा मुलीचं लग्न होतं तेव्हा 2 कुटुंब एकत्र येतात. तर हे सर्व कुटुंब एकत्र तयार होतं. कुटुंबामध्ये फक्त 2 लोक नसतात, तर ते सर्व सदस्य असतात आणि त्यांची एकमेकांशी एक वेगळी नाती जोडलेली असतात. काही रक्तांनी नाती जोडलेली असतात, काही विवाहानी नाती जोडलेली असतात आणि मग एकमेकांशी एक वेगळा रेशीमबंध तयार होतो आणि ते कुटुंब तयार होतं. आमच्याकडे आमचे जे गार्डियन जज आहेत कौटुंबिक न्यायालयाचे, तर त्यांनी फॅमिलीची व्याख्या करताना फॅमिली जर आपण बघितलं तर फादर अँड मदर आय लव्ह यू अशी एक सुंदर व्याख्या त्याची तयार केलेली आहे फॅमिलीची. म्हणजे सर्वजण एकत्र येणं म्हणजे कुटुंब. हे लग्न झालं म्हणजे पती पत्नीचं वेगळं कुटुंब झालं असं नाहीये. तर सर्वजण एकत्र किंवा आपल्या घरातले म्हणजे दोन्ही घरांचा बंध एकत्र येणं म्हणजे कुटुंब. वा, अतिशय सुंदर अशी व्याख्या तुम्ही सांगितली की दोन्ही घरं एकत्र येणं म्हणजे कुटुंब. केवळ 1 किंवा 2 माणसांमुळे कुटुंब तयार होत नाही. पण काळानुरूप कुटुंब पद्धतीमध्ये बदल होत आहेत. मग आता हे जे बदल होत आहेत ते नक्की काय आहेत, काय सांगाल? आता आपली कुटुंब व्यवस्था ही खरं तर संक्रमण अवस्थेतून जाते. आता सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं तर एकत्र कुटुंब पद्धती होती. म्हणजे कसं आहे की आई वडील, आजी आजोबा, काका काकू
असं सर्वजण जे आहेत भावंड सगळी एकत्र राहत होती. त्याला आपण एकत्र कुटुंब पद्धती असं म्हणायचो. मग एकत्र कुटुंब पद्धतीचा कोणीतरी एक कर्ता असायचा आणि तो कर्ता हे कुटुंब सगळं सांभाळायचा आणि मग त्याच्या आधिपत्याखाली बाकीचे जे सदस्य आहेत ते वेगवेगळे कुठलाही निर्णय घेताना कर्त्याला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायचा नाही, अशी एक पूर्वापार पद्धती होती. त्याच्यानंतर हळूहळू काय झालं की ही एकत्र कुटुंब पद्धती हळूहळू कमी होत गेली आणि ज्या वेळेला की एखाद्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि तो वेगळं कुटुंब तयार करतो त्याचं आणि वेगळ्या पद्धतीनं राहायला लागतो आणि मग अशा पद्धतीनं विभक्त कुटुंब पद्धती ही हळूहळू व्हायला लागली. ही का व्हायला लागली तर प्रत्येकाचं शिक्षण वाढलं. म्हणजे आता समाजात जसा बदल होतोय त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये पण बदल होत गेला. मुली पण शिकायला लागल्या, मुलं शिकायला लागली आणि मग प्रत्येकाचे स्वतंत्र विचार तयार झाले आणि हे स्वतंत्र विचार ज्या वेळेला आले तेव्हा एकत्र कुटुंब पद्धतीत काही अडचणी निर्माण झाल्या आणि मग ठीक आहे की तुला तुझ्या पद्धतीनं जगायचं आहे तर वेगळ्या पद्धतीनं तू कुटुंब कर आणि विभक्त कुटुंब पद्धती ही सुरू झाली. अशा पद्धतीनं आता एकत्र कुटुंबीचा हळूहळू ऱ्हास होऊन ही विभक्त कुटुंब पद्धती आता येते आहे. आता एवढंच नाही तर अजून बदल होत गेलेले आहेत की आता लिव्ह इन रिलेशनशिप पण आलेलं आहे आणि जरी लग्न नाही झालं म्हणजे विवाह बंधनातून कुटुंब निर्माण होतं असं आपण म्हणतो, पण आता लग्न न करता सुद्धा एकत्र राहता येतं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आणि त्याच्यामुळे सुद्धा ते एक कुटुंबच तयार होतं. कारण कुटुंबाच्या सगळ्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्याच सगळ्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जरी एकत्र झालो तरी सुद्धा ते एक वेगळं कुटुंबच तयार होतं आणि कायद्यानेही मान्यता हो दिलेली आहे. अर्थात त्याच्यात बरेचशा काही अडचणी आहेत. म्हणजे आता जर तुम्ही म्हणलं की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये कुणाला राहता येतं तर ज्यांचं लग्न अस्तित्वात नाहीये, म्हणजे जे अविवाहित आहेत त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता येतं किंवा ज्यांचं विधूर किंवा घटस्फोटित आहेत तर त्यांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता येतं. पण ज्यांचं लग्न एक अस्तित्वात आहे, समजा आता एखादा असा आहे की ज्याचा घटस्फोट झालेला नाहीये पण 8-10 वर्ष झाले की बायको सोबत राहत नाहीये आणि म्हणून त्याला जर असं वाटलं की एखाद्या स्त्री सोबत आपण एकत्र राहून कुटुंब आपलं सुरू करूया तर असं करता येणार नाही. कारण काय ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्याला त्या सगळ्यांना फॉलो कराव्या लागतात आणि त्या पद्धतीने जर ते एकत्र येत असतील सगळ्या कायदेशीर नियमांचं पालन करून तर त्यांनाही ते कुटुंब तयार करता येतं. आता जसं तुम्ही खूप छान सांगितलं की एका कुटुंबात आधी काका काकी, आत्या, छोटी भावंड आणि असं बरंच मोठं कुटुंब असायचं, पण आता ही एकत्र कुटुंब पद्धती कालबाह्य होत चालली. काही कारणं तुम्ही सांगितलीच, पण तुम्ही आता काय सांगाल की प्रत्येकाच्या गरजा बदलल्या त्याच्यामुळे की हे चांगलं आहे वाईट आहे काय म्हणू शकतो आपण आत्ताच्या ह्याच्यावर? कारण प्रत्येकाचं स्टेटस बदललेलं आहे, राहणीमान बदललेलं आहे. आत्ताच्या काळामध्ये हे कसं योग्य आहे? कसं आहे की शिक्षणामुळं प्रत्येकाच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावत चाललेल्या आहेत, स्वतःचे विचार करायला लागलेले आहेत सर्वजण आणि त्यामुळं थोडंसं पिढीतलं अंतर जे आहे तर ते वाढत गेल्यामुळं नवीन पिढीला जुन्या पिढीचे विचार हे अंमलात आणणं हे अशक्य होत राहिलं. म्हणजे आता पिढी आपण जर म्हटलं तर दर 2 ते 5 वर्षांनी पिढी बदलती आहे. आता माझ्या घरामध्ये जर माझ्या मुलामध्ये आणि मुलीमध्ये 5 वर्षाचं अंतर असेल तर त्या 2 पिढ्या माझ्या घरात तयार झालेल्या आहेत. कारण माझे मुलीचे विचार आणि मुलाचे विचार हे वेगळे असू शकतात आणि असतात. म्हणजे जसं दिवस जातात त्याप्रमाणे की समाजामध्ये पण बदल होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे पिढीमधलं अंतर हे वाढत चाललं. त्यामुळं जे काही जुन्या विचारांची लोक जे आहेत स्टिरियोटाईप जगणारे की स्त्रीनं घरामध्ये चूल बूल यात सगळ्या गोष्टी बघायच्या आणि पुरुषांनी बाहेर जाऊन म्हणजे आर्थिक सगळी जी कमाई आहे किंवा आर्थिक सगळी जबाबदारी ही पुरुषांनी घ्यायची अशी एक पद्धत होती. परंतु जसं शिक्षण वाढत गेलं तसं स्त्रिया पण घराबाहेर पडायला लागल्या आणि मग त्यांना असं वाटायला लागलं की आर्थिक भार मी सुद्धा सांभाळणार किंवा मला जे काही माझं शिक्षण आहे त्याचा उपयोग व्हायला पाहिजे म्हणून त्या बाहेर पडायला लागल्या. त्यांचे विचार वेगळे व्हायला लागले आणि मग ह्या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये थोडीशी ओढाताण व्हायला लागली. जुन्या विचारांची जी लोक आहेत त्यांना असं वाटायला लागलं की स्त्रीनी घराबाहेर पडायचं नाहीये आणि ती का घराबाहेर पडतीये. मग हळूहळू बदल होत गेले की ठीक आहे स्त्रीनं शिक्षण घ्यायला हरकत नाहीये, नोकरी करायला हरकत नाहीये,
पण आता स्त्रिया करिअर करू लागलेल्या आहेत. मला असं वाटतं स्मिता मॅडम हा खरंच खूप महत्त्वाचा असा मुद्दा आहे की आता स्त्रियांना स्वतःचं एक अस्तित्व आहे, त्यांना सुद्धा करिअर करायचंय. याविषयी आपण बोलूया. एक फोन घेऊया. कानिफनाथ वाखाणे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला कानिफनाथजी. हा तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, माझा असा प्रश्न आहे. हं. तर काय आजकाल आहे ना, आई वडिलांना सांभाळत नाही बऱ्याच ठिकाणी. असं किती जरी मुलं असली तरी ना, तर हं. तर त्याच्या कायद्यात काही तरतूद आहे का? म्हणजे अशी काही? बर, धन्यवाद कानिफनाथजी. कुटुंब पद्धतीमध्ये जसं आता आपण बोलतो की बदल होत चाललेले आहेत आणि हा एक मुद्दा थोडासा ऐरणीवर आहे असं आपण म्हणू शकतो की सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिक जे असतात की बरोबर. आई वडील त्यांना सांभाळलं जात नाही, तर काय सांगाल? हो. आत्ता जे कानिफनाथ यांनी प्रश्न विचारलेला आहे की बऱ्याच वेळेला की आई वडिलांना सांभाळलं जात नाही आणि म्हणूनच ह्या कुटुंब पद्धतीमध्ये खूप दोष निर्माण होत आहेत की काय असं वाटायला लागलंय. खरं तर म्हणजे आई वडिलांना सांभाळणं ही जबाबदारी ही मुलांची आहे आणि कायद्याने सुद्धा ते मान्य केलेलं आहे की वयस्कर आई वडिलांची जबाबदारी ही मुलांनी घ्यायलाच हवी. आणि जर ते मुलं ती जबाबदारी घेत नसतील तर कायद्याने म्हणजे आई वडिलांनी सुद्धा त्यांच्या विरुद्ध दावा दाखल करू शकतात की आमचं जे उदरनिर्वाह करण्यासाठी आम्हाला त्यांनी पैसे द्यायला पाहिजे, अशा पद्धतीने ते न्यायालयामध्ये सुद्धा अर्ज करू शकतात. किंवा एक ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळा कायदा केलेला आहे, त्याच्यामध्ये पण हे सगळं ते मागू शकतात की आम्हाला हे मुलांच्याकडनं मिळत नाहीये आणि आमच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता व्हायला हवी. पण कायदा ही नंतरची गोष्ट झाली. प्रत्येक मुलांची जबाबदारी आहे की आपल्या आईवडिलांचा सांभाळ केला पाहिजे. तर हे मुलं का बरं करत नाहीयेत याचाही थोडासा विचार करायला हवा. खूप की महत्त्वाचं आहे. कुटुंब पद्धतीला हे अनन्यसाधारण महत्त्व आहे, ते कोणीच नाकारू शकत नाही. पण कुटुंबामध्ये ह्या अडचणी का निर्माण होत आहेत? मग मुलांवर संस्कार करण्यामध्ये आपण कुठं चुकतोय का? काय बरं मुलांच्या मनामध्ये असं येतंय की आपण आपल्या आईवडिलांना सांभाळू नये? म्हणजे ही दुसरी नाण्याची दुसरी बाजू पण आपण लक्षात घेतली पाहिजे. अर्थात आता खूप प्रलोभनं आहेत, भौतिक सुखाकडे मुलं चाललेली आहेत आणि हे भौतिक सुखाकडे जाताना थोडीशी जी जुनी पिढी आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी नकोशा वाटतात आणि मग त्याच्यामुळं वादविवाद निर्माण होत आहेत मुलांमध्ये आणि पालकांमध्ये. आणि हे वाद जर वाढत गेले तर इतके वाढत जातात की आम्ही आता घर सोडून जातो आणि तुमचं तुम्ही बघा. आणि मुलांनी पालकांच्याकडे न बघणं, ह्या बऱ्याचशा गोष्टी मुलांनी पालकांना वृद्धाश्रमात टाकणं वगैरे या सुद्धा गोष्टी आता खूप वाढत चाललेल्या आहेत. हे होत असताना हे मुलांच्या मनामध्ये का विचार येत आहेत? स्मिता, आपल्याकडनं काही चुकलंय का हे पण बघायला हवं. पण तरीही काहीही झालं तरी ही जबाबदारी ही मुलांची आहेच आहे, त्यामुळे ती नाकारून चालणार नाही. थोडंसं वयस्कर झाल्यानंतर काही अडचणी त्यांच्या मनामध्ये येत असतात, म्हणजे काही शारीरिक मानसिक पण समस्या निर्माण होतात. पण हे सगळं तरुण पिढीने पण समजून घ्यायला हवं आणि ही जबाबदारी आपली ही पूर्ण करायलाच हवी. ती जर जबाबदारी पूर्ण करत नसतील तर मात्र कायद्याचा आधार ह्या नवीन जुन्या पिढीने घेतला पाहिजे. खरं तर कायद्याचा आधार या जुन्या पिढीने घ्यायला पाहिजे, पण तो कायद्याचा आधार घेण्याआधी हे जे भावनिक बंध आहेत ते कुठेतरी घट्ट झाले पाहिजे. त्याविषयी बरोबर आपण आहे. बोलूया. पण आधी एक फोन घेऊया. चालेल. श्रद्धा सरदेशमुख आपल्याशी बोलतायत नागपूरवरून. नमस्कार, बोला श्रद्धाजी. हा, बोलते. बोलू का? हो, तुमचा प्रश्न विचारा. हा, मला मॅडमना एक ह्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की आता जे विभक्त कुटुंब पद्धतीबद्दल मॅडम बोलल्या त्याच्यामध्ये तरुण पिढी आणि ज्येष्ठ पिढी म्हणजे पालक यांनी कशा पद्धतीने समन्वय साधण्यासाठी की म्हणजे ती एकत्रित पद्धत करण्यासाठी, एकत्रित कुटुंब पद्धती करण्यासाठी कशा पद्धतीने मानसिकता ठेवावी? नक्कीच, धन्यवाद श्रद्धा. स्मिता मॅडम, आता जसं त्यांनी प्रश्न विचारला आणि खूप छान महत्वाचा मुद्दा आता तुम्ही सांगितला की कायदे आहेत, त्यांच्या बाजूने कायदे आहेत, आपल्या बाजूने कायदे आहेत. पण कायदा ही दुसरी बाजू झाली. पहिली बाजू जी झाली की मनात असा प्रश्नच का येणं आणि मुळात मग नातेसंबंधांमधला हा जो बंध आहे तो कमकुवत का होतोय. आणि आता जसं श्रद्धाताईंनी आपल्याला विचारलं की काय मानसिकता असली पाहिजे दोन्ही बाजूने. आपला कौटुंबिक सौख्य हा आजचा विषय आहे आणि आपलं कुटुंबातलं वातावरण हे आनंदी आणि चांगलं राहण्यासाठी काय केलं पाहिजे हाही विषय याच्यामध्ये आपण सगळा कव्हर करतो आहे. आणि प्रश्न श्रद्धा मॅडमने जो विचारलाय आत्ता की त्याच पद्धतीने विचारलाय. खरं तर ज्या वेळेला की आपल्या कुटुंबामध्ये नवीन कोणीतरी येणार आहे
म्हणजे आता मुलाचं लग्न होणार आहे आणि सून आपल्या घरात येणार आहे, तर मग घरच्यांनी कसं वागलं पाहिजे ह्याची मानसिक तयारी आधीच व्हायला हवी. म्हणजे आता लग्न झाल्यानंतर जर सून आपल्या घरामध्ये आली तर हे आमच्याच घरातल्या पद्धतीनं सगळं व्हायला पाहिजे असं जर सासू म्हणाली तर मग तिला ते जड जातं की आमच्या घरामध्ये अशी पद्धत आहे, अशाच प्रकारे भाजी केली पाहिजे, अशाच प्रकारचे कपडे वापरले पाहिजेत. हे जर सासू सतत सांगत राहिली तर मग त्या सुनेला पण तिथं राहणं जड जातं. आणि जर आपण सगळ्याच गोष्टींवर तिला बंधनं लादत गेलो तर मग तिलाही असं वाटतं की नकोच, हे यांच्यासोबत राहायला नको. आणि मग वेगळं का होतात. आता तू बघ पूनम, की ज्या वेळेला लग्न होतं त्यावेळेला मुली असाच विचार करून येतात का आम्हाला वेगळंच राहायचंय म्हणून. म्हणजे ज्या वेळेला लग्नाची बोलणी होतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला मुलं सांगतात की आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे, एकत्र राहायला हवं. हे सगळं मान्य केलं जातं, पण नंतर का बरं अशा अडचणी निर्माण होतात की घरामध्ये सासू सुनांची भांडणं, सासरा असा बोलला म्हणून हे पटलं नाही. याचं कारण असं आहे की आपण फक्त नवीन येणाऱ्या मुलीनंच बदल केला पाहिजे असं एक मनात धरून जातो. पण तसं नाहीये की एक नवीन मुलगी आपल्या घरात येणार आहे तर त्या सासू सासऱ्यांनी पण स्वतःच्या विचारांमध्ये थोडासा बदल केला पाहिजे की तिला आपल्या घरामध्ये रुजायला वेळ लागणार आहे. ही मानसिकता जर आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाच्या आधीच जर तयार झाली की हा बदल आपल्याला पण करावा लागणार आहे. आपणही नवीन आलेल्या मुलीशी कसं वागायला हवं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय बदल करायला हवं, तिची पण एक बाजू असू शकते. तिला पण आपण विचारात घेतलं पाहिजे, आपल्या घरामध्ये तिला सामावून घेतलं पाहिजे, आपल्या कुटुंबात तिला सामावून घेतलं पाहिजे. की नुसतं तिनं असं वागलं पाहिजे, तिनं असं केलं पाहिजे अशा अपेक्षा जर मनामध्ये ठेवल्या तर मग तिच्याकडनं त्या सगळ्या पूर्ण होतील असं नाही. तुम्हाला पण त्या पद्धतीनं तिला सांभाळून घेतलं पाहिजे. म्हणजे तसं दोन्हीकडनं असतं ते की प्रेम मिळवणं, प्रेम घेणं हे सगळं दोन्हीकडनं असतं, अगदी खरं, एका बाजूने नसतं. जसं नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे हे आहे. आणि खरं तर या सगळ्या कुटुंबातील हे जे वातावरण असतं त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होत असतो आणि तो काय होत असतो हे पुढे आपल्या चर्चेत आपण जाणून घेणारच आहोत. आता वेळ झाली काय विश्रांतीची, घेऊ एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे कौटुंबिक सौख्य आणि आपल्याला मार्गदर्शन करत आपल्याशी चर्चा करत आहेत समुपदेशक स्मिता प्रकाश जोशी. खरं तर हा नवरात्रीच्या काळामध्ये या नवदुर्गांचा सगळीकडे जागर होत आहे, मान सन्मान होत आहेत. पण आपल्या आत्ताच्या हे जे ह्याच्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रभरात अशा अनेक सखी आहेत की ज्या आपल्या कर्तृत्वाने खरंच त्यांचा सन्मान झाला पाहिजे, आपल्या कामाने त्या पुढे आलेल्या आहेत. अशीच आपली एक सखी आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वैष्णवी चव्हाण. यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने घरगुती मसाला उद्योग सुरू केला आणि खरं तर स्वतःच आत्मनिर्भर नाही बनल्या तर त्यांनी आपल्या आजूबाजूच्या अनेक महिलांना उद्योग देऊन आत्मनिर्भर केलं. खरं तर अशा सखीचा गौरव सन्मान या काळामध्ये नक्कीच झाला पाहिजे. म्हणूनच आता आपण बघणार आहोत तिच्या कामाची एक ध्वनिचित्रफित. बघूया. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील वैष्णवी चव्हाण यांनी स्वतःचा घरगुती मसाला उद्योग उभा करून स्वतःसह अनेक महिलांना आत्मनिर्भर केलं आहे. ओला आणि सुका मसाला तयार करून तो आज बाजारात विकला जात आहे. या उद्योगाला चांगला प्रतिसाद असल्यामुळे येथे महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. माझी आई गृह उद्योग करायची, पापड मसाले वगैरे बनवायची. त्याच्यामुळे लहानपणापासून मी ते पाहत आली होती. आणि लग्न झाल्यावर सासरी आली तर माझ्या समोर एक प्रश्न होता. मला स्वयंपाक येत नव्हता. स्वयंपाक म्हणजे म्हटलं भाजी म्हटली तर कुठल्याच प्रकारची भाजी येत नव्हती. मला फक्त खिचडी बनवता येत होती लग्न झालं. पण मला पतीची साथ चांगली मिळाली. माझे पतीनी मला सांगितलं की मी तुला स्वयंपाक शिकवतो. त्यांनी मला सगळं काही शिकवलं. मी स्वयंपाकामध्ये प्रावीण्य मिळवलं, रुचकर स्वयंपाक करायला लागली. आई लघु उद्योग चालवते, गृह उद्योग करते, तर आपण पण काहीतरी करावं. मी पतींजवळ इच्छा व्यक्त केली माझी की मला काहीतरी करायचं. पतींनी लगेच होकार दिला. पण करायचं काय? मग असं विचार केला की आपण तर आता स्वयंपाक छान करायला लागलोय, आपण मेस चालू करायची. मी एका मुलापासून मेस सुरू केली. ती 90 ते 100 मुलांपर्यंत मेस पोहोचली. असं करत करत मी मसाल्याच्या भाज्या वगैरे छान बनवत होते. मुलांना पण खूप आवडत होत्या. मग त्याच्यातूनच मला असं विचार आला की आपण का दुसरं काय अजून करायचं नाही. मेसवरच न अवलंबून राहता आपण अजून दुसरं काय करायचं.
तर मी मेस सोबत याचं हे करायची, ऑर्डर घ्यायची भाज्यांची. त्याला पण चांगला प्रतिसाद मिळत होता. मी मसाल्याचाच माझ्या मनामध्ये विचार आला की आपण मसालाच करावा. मसाला सुरू करताना मनामध्ये फार विचार होते की मसाला यशस्वी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. रुचकर तर द्यायचंच आहे, लोकांना त्याच्यापासून त्रास पण नाही झाला पाहिजे. कारण मसाला म्हटला तर लोकांना ऍसिडिटीचा फार त्रास होते. लोक एक वेळ आपल्याकडनं घेऊन जातील पण परत आले पाहिजे आपल्याकडे मसाला घ्यायला. मग आम्ही मसाला जेव्हा सुरू केला, 1 किलो मसाला आधी घरी करून पाहिला, त्याची टेस्ट आम्ही घेतली, बाकीच्यांना दिली, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की मसाल्यामध्ये काय कमी जास्त आहे, काय त्याच्यामध्ये वाढवायचं, काय कमी करायचं, ते सर्वांनी आम्हाला सांगितलं. प्रत्येकाची प्रतिक्रिया घेतली आणि त्याच्यातला जो फॉर्म्युला आहे तो आम्ही कुठेही काहीही पाहिला नाहीये, काही नाही. ते फक्त माझ्या पतींचं आणि माझं जे आहे तेच आहे त्याच्यामध्ये, की कुठलं काय किती घ्यायचं मसाले ते आम्ही ठरवलेले दोघांनी, काय कमी जास्त करायचं त्याच्यामध्ये. अशा करत आम्ही मसाला सुरू केला. आरोग्याच्या दृष्टीने योग्य आणि दर्जेदार वस्तू वापरून वैष्णवी यांनी आपल्या परिवाराच्या सहाय्याने सदर मसाल्याचे उत्पादन सुरू केले. सुरुवातीला 5 ते 6 किलो मसाला विक्री होत असताना आता ह्या उत्पादनाला चांगला प्रतिसाद लाभत असून 50 ते 60 किलो मसाल्याची विक्री होत आहे. आधी 2 किलो मसाला बनवला, चांगला प्रतिसाद मिळाला, चांगला गेला मसाला. 5 किलो झाला, 7 किलो झाला, असं करत करत 10 ते 15 किलो झाला. आणि आज रोजी माझा रोज 20 ते 25 किलो मसाला गेला. आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तर 30-35 किलो सुद्धा गेला. ते मी हेच सांगू इच्छिते प्रत्येक महिलांना की तुम्ही स्वतःच्या बळावर आत्मनिर्भर व्हा. वैष्णवीताईंनी घरीच हा मसाला तयार करून आज हा उद्योग प्रगतीपथावर नेला आहे. मांसाहारी आणि शाकाहारी असा हा मसाला आज ग्राहकांच्या पसंतीवर उतरू लागला असल्यामुळे त्याची मागणी वाढून राज्यात मसाल्याची विक्री होत आहे. मसाला गृह उद्योग सुरू करून वैष्णवीताईंनी आत्मनिर्भरतेचा परिचय इतरांनाही करून दिला आहे. वैष्णवी चव्हाणे आपल्या सखीला आपल्या सखी परिवारातर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. स्मिता मॅडम, जसं आता आपण बघितलं की एक सखी म्हणजे आता सगळीकडे हा नवदुर्गांचा जो जागर होतोय, पण त्यातली ही खरी शक्ती की आपल्यातली शक्ती ओळखून त्या स्वतःच आत्मनिर्भर नाही बनल्या तर त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आणि जसं आपण आता बोलत होतो की कुटुंब हा जो आजचा आपला विषय आहे की कुटुंबातील व्यक्तींचा, आपल्या कुटुंबाचा जर सपोर्ट असेल, पाठिंबा असेल तर आपण काहीही करू शकतो. आपल्या सखीने दाखवून दिलं किती महत्वाचा आहे तो पाठिंबा. अगदी बरोबर आहे. कुठल्याही स्त्रीला जर घरामध्ये काही करायचं असेल तर तिला कुटुंबाचा पाठिंबा असणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही यशस्वी स्त्री जर बघितली तर तिच्या मागे एक कुटुंब असतं आणि त्या कुटुंबाने साथ दिली तरच ती पुढे जाऊ शकते. समजा ती शिकलेली आहे, सगळं करती आहे, पण तरी कुटुंबातले जर लोक नाराज असतील आणि तिला पुढे जाण्यापासून अडवत असतील तर मग ती पुढे जाऊ शकणार नाही. ती एक शक्ती आहे तिची आणि ती शक्ती तिला आपल्या कुटुंबातूनच मिळते. बाहेर तिला कितीही जरी पुरस्कार मिळाले किंवा अजून कुठल्याही पदावरती काम करत असेल, पण कुटुंबाकडनं जर तिला सहकार्य मिळालं नाही तर ती पुढे जाऊच शकत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिचं कुटुंब हे महत्त्वाचं आहे. मग ती काम करणारी असो किंवा गृहिणी असो, तर तिला आपलं कुटुंब हे खूप महत्त्वाचं असतं. आणि आता तुम्ही खरंच खूप छान इथे शब्द वापरला की तिचं कुटुंब हीच तिची शक्ती असते. आणि मला असं वाटतं की तिच्या कुटुंबाने तिच्या या शक्तीला नक्कीच पाठिंबा देणं खूप गरजेचं आहे. आता जसं आपण बोलतो की कुटुंबामुळे आपण खरं तर आपली प्रगती होत असते. कुटुंबातील या वातावरणाचा परिणाम सुद्धा व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असतो. तो कसा? नक्कीच होतो. आता तुम्ही वैष्णवीताईंचं उदाहरण बघितलं. वैष्णवीताईंना जर घरातनं सगळ्या विरोधक झाला असता तर त्यांनी केलं असतं का? किंवा काय होतं की ज्या वेळेला स्त्री घराबाहेर पडते आणि घरामध्ये जर काही वाद झालेले असतील, तिचं सासूबरोबर पटलं नसेल, नवऱ्याबरोबर पटलं नसेल आणि तिनं ऑफिसमध्ये जाऊन काम करायचं ठरवलं तर तिचं कामात लक्षच लागणार नाही. बरं, स्त्रीच हे सोडून द्या, कोणीही घरामध्ये जेव्हा घरामध्ये घरगुती वाद होतात आणि आपण आपल्या कामासाठी जातो तर तिथे आपलं लक्ष लागत नाही. सारखे तेच 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 विचार मनामध्ये येत राहतात आणि मग आपलं काम आपण पूर्ण करू शकत नाही. मानसिक तणाव निर्माण होतात, खूप शारीरिक पण परिणाम दिसायला लागतात आणि कुटुंब
हे जर सुखी असेल किंवा कुटुंबातलं वातावरण चांगलं असेल तर त्याचा उपयोग हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये खूपच होतो. म्हणजे करिअरमध्ये पुढे जायला असो किंवा अजून कुठल्याही गोष्टींमध्ये. आता मुलांचे आणि पालकांचे वाद झाले तरी सुद्धा मुलं व्यवस्थित अभ्यास करू शकत नाहीत किंवा पालकही त्यांच्याकडे नीट लक्ष देऊ शकणार नाहीत. सगळ्या म्हणजे ह्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात. जर कुटुंबामधलं वातावरण चांगलं असेल, व्यवस्थित असेल, आनंद असेल तर प्रत्येक व्यक्तीला एक चांगला मार्ग सापडतो पुढे जाण्याचा. म्हणून घरातली शांतता ही महत्वाची असं म्हणतात. अगदी खरं. चार भिंतींनी कुटुंब होत नाही तर त्या नात्यांमधला जो अर्थ समजून घेतला आपण तर ते कुटुंब खऱ्या अर्थाने चांगलं होतं. अगदी खरं. आणि त्या नात्यांमधला अर्थच आपल्या कार्यक्रमात आज आपण समजून घेत आहोत. एक फोन घेऊया. प्रतिमा राणे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. बोला प्रतिमाजी. हॅलो. हा नमस्कार. तुमचा प्रश्न विचारा. हां. स्मिता मॅडमला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांचा विषयाचा खरंच खूप छान आहे आणि त्या खूप छान मार्गदर्शन करताय. मला त्यांना असं विचारायचं आहे की कुटुंबात प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात. त्यामुळे सर्वांना सांभाळून घेताना घरच्या गृहिणीचं स्वतःचं असं काही मतच राहत नाही, पण तिला कुटुंबही जपायचं असतं. मग तिने अशा वेळी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी काय करायचं? नक्कीच. धन्यवाद प्रतिमाताई. खूप छान असा त्यांनी प्रश्न विचारलाय. कारण जसं आपण म्हणतो की कुटुंब, तर कुटुंबामध्ये प्रत्येकाची मतं, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात आणि त्यांना सांभाळून घेऊन ते कुटुंब एकत्र पद्धतीने वाटचाल करत असतं. त्यावेळेला आपलं अस्तित्व कसं सांभाळावं? प्रत्येक स्त्री जी आहे ना ती आपल्या कुटुंबाकडे आधी लक्ष देत असते आणि मग ते काय जे तिला बाहेर नोकरी करायची असेल किंवा काय या सगळ्या गोष्टी करत असते. किंवा गृहिणी असेल घरातली, ती पण काय करते की घरातल्या सगळ्यांचं सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि नंतर मग आपल्यासाठी काहीतरी ती करत असते. हे सगळं करत असताना तिच्या स्वतःची मतं मग ती कधी सांगणार किंवा तिच्या स्वतःच्या मतांचं काय असा प्रश्न प्रतिभाताईंचा आहे. आवडीनिवडी असतात. हो बरोबर आहे. पण काय आहे की ह्या सगळ्यांचं बघत असताना आपल्या स्वतःकडे पण लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. जर आपण स्वतःकडेच लक्ष देत नसू तर मग आपण कुटुंबाला कसं सांभाळणार? आता जे त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की स्वतःसाठी काय करावं, तर मी असं सांगेन की प्रत्येक गृहिणी असो किंवा कोणतीही स्त्री असो तिने स्वतःसाठी पण वेळ काढला पाहिजे. काय होतं की खूप वेळेला आपण सगळ्यांसाठी सगळं काही करतो आणि मग आपल्या मनातल्या सगळे विचार, मैत्रिणींनो आपल्याला असं वाटेल की आपण सगळ्यांसाठी करतोय, आपल्या कुटुंबासाठी करतोय आणि काय हरकत आहे केलं तर करायला पाहिजे. पण तुम्ही स्वतःकडे जर दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या कुटुंबाला तुम्हाला नाही सांभाळता येणार. तुम्हाला स्वतःचं स्वास्थ्य बघितलं पाहिजे, आपला मानसिक तोल पण आपण सांभाळता यायला पाहिजे. त्याच्यासाठी आपला रोजचा व्यायाम असेल, आपला काही छंद असेल तर तो पण जोपासणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात आणि स्वतःचं मानसिक आरोग्य जपलं तर तुम्ही कुटुंबासाठी करू शकाल. ज्या स्त्रिया हे करत नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये असं होतं की अकाली त्यांना वृद्धत्व येतं असं मी म्हणेन. कारण अगदी आता 30-40च्या महिलांना सुद्धा शुगरचा त्रास व्हायला लागलाय, बीपीचा त्रास व्हायला लागलाय. हा का होतोय? कारण मनातले जे विचार आहेत ते दडपून टाकले जातात कुठेतरी आणि हे बाहेर यायला हवं. जे काही आपण मनातलं सारखं साठवून राहतो ना सगळं, त्याच्यातनं आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतात. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हे लक्षात ठेवा की थोडा तरी वेळ स्वतःसाठी काढा आणि तो वेळ कशासाठी असेल तर आपल्या आरोग्यासाठीच असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमचं कुटुंब चांगलं सांभाळू शकाल, कुटुंबामध्ये सौख्य आणू शकाल. हा जास्त महत्वाचा आहे विषय. खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि हे सौख्य अजून कशा प्रकारे वाढवायचं आहे याविषयी आपण बोलणारच आहोत. पण एक फोन घेऊया. शारदा शिंत्रे आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. बोला शारदाजी. हा, मी पुण्याहून बोलते. स्मिताताईंना नमस्कार. त्या ह्या क्षेत्रात खूप वर्ष खूप चांगलं काम करत आहेत. माझे 2 प्रश्न होते. एक प्रश्न असा होता की त्यांच्या कामात सदैव त्या प्रश्न, दुःखी माणसं, समस्या यांनाच तोंड द्यायला लागतं. तर त्या स्वतःच कसं मग मानसिक संतुलन राखतात. सदैव असं निराशाजनक गोष्टी ऐकल्यानंतर स्वतःच पण मन खट्टू व्हायची शक्यता असते. आणि दुसरा एखादी अशी छानशी केस आम्हाला त्यांच्याकडनं ऐकायला आवडेल. ते अगदी सुखात आलेलं कुटुंब त्यांच्या समुपदेशाने सुधारलं आणि एक समाजात फार चांगलं कुटुंब म्हणून नांदू लागलं. नक्कीच. धन्यवाद शारदाताई.
त्यांचा जो प्रश्न होता की तुम्ही आम्हाला इतकं छान छान मार्गदर्शन करताय, सोप्या सोप्या भाषेत सांगताय, तुमच्याकडे एवढ्या केस येत असतील, रोजची ती नकारात्मकता कधी कधी येते त्यातून, आणि आता जसं तुम्ही आमच्या सगळ्या सखींना सांगितलं आपल्या की स्वतःसाठी थोडा वेळ काढणं हे खूप गरजेचं आहे, का तर आपलं कौटुंबिक सौख्य चांगलं राहण्यासाठी. तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य किंवा सौख्य सांभाळता कसं? माझ्या सगळ्या मैत्रिणींना माहिती नसेल माझं काय काम आहे, म्हणून परत एकदा सांगते की मी कौटुंबिक न्यायालयामध्ये विवाह समुपदेशक म्हणून काम करते. आणि जे कुटुंबातले वाद असतील, पती पत्नींमधले वाद किंवा सासू सासरे, म्हणजे कुटुंबामध्ये जे काही प्रश्न असतात ते कुटुंबातले प्रश्न सोडवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये केस दाखल झाली जाते. आणि ह्या केसेस जेव्हा येतात कौटुंबिक न्यायालयामध्ये तर त्यावेळेला समुपदेशकांकडे आधी पाठवलं जातं आणि समुपदेशकांकडे समजुतीच्या मार्गाने हे प्रकरण मिटवलं जावं असा प्रयत्न केला जातो. आता ज्या वेळेला न्यायालयामध्ये आम्ही बसतो तर खूप वेगवेगळ्या समस्या घेऊन लोक येतात आणि सतत नकारात्मक, आता शारदाताई जे म्हणाल्यात तसं की नकारात्मक वातावरणातनं, कारण खूप सारे वाद झालेले असतात, लगेच काही कोणी न्यायालयापर्यंत पोचत नाही. आधी घरामध्ये वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला असतो, अजून कोण मित्रमंडळी असतात, महिला मंडळ असतं, तिथं जाऊन आलेले असतात आणि शेवटचा मार्ग म्हणून न्यायालयामध्ये येतात. पण हे न्यायालयामध्ये आल्यानंतर सुद्धा खूप मनामध्ये राग असतो आणि तो समोर माणूस दिसला तरी लगेच वादावादी भांडणं हे सगळं सुरू होतं आणि इतके भांडणाचे प्रसंग आमच्या समोर आम्ही रोज बघतो. तर त्या नकारात्मक वातावरणामध्ये आम्हाला राहावं लागतं, हे अगदी बरोबर आहे. पण त्याच्यातनंही आपण स्वतः जर आपलं मानसिक आरोग्य चांगलं सांभाळलेलं असेल तर मग आपण त्यांच्याशी व्यवस्थित मार्गदर्शन त्यांना करू शकतो. तर अशा याच्यामध्ये वातावरणात काम करत असताना आम्ही स्वतः एकतर हे स्वीकारल्यानंतर की अशा प्रकारे केसेस आमच्याकडे येणारच आहेत ह्याची एक मानसिक तयारी झालेली असते आणि स्वतःचं आपण आरोग्य सांभाळून जर त्यांना मार्गदर्शन करत असू तर मग त्यांच्यापर्यंतही ते पोचतं. आणि स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी मी स्वतः मेडिटेशन करते, स्वतः रोज व्यायाम करते आणि स्वतःसाठी वेळ देते. जे मी मगाशी सांगितलं की स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा, कितीही तुम्ही व्यग्र असाल तरी स्वतःसाठी वेळ काढा, तर स्वतःसाठी वेळ काढायला हवा. तर ते मी करते, त्याच्यामुळं मला या सगळ्या नकारात्मक ह्याच्यातनं सुद्धा काम व्यवस्थित करता येतं. आणि अशी एखादी छोटीशी केस किंवा किस्सा तुम्ही आम्हाला सांगू शकाल? आता माझ्याकडे एक प्रकरण असं होतं की 15 वर्ष ते दोघं जण विभक्त राहत होते आणि केस चालली होती कोर्टमध्ये. काहीतरी वाद कुटुंबामध्ये निर्माण झाले आणि मग नवऱ्याने ते घटस्फोटासाठी केस दाखल केली होती. तिला ते घटस्फोट द्यायचा नव्हता, एक मुलगा होता आणि वर्षानुवर्ष ती केस न्यायालयामध्ये चालू राहिली. अर्थात खूप त्याच्यामध्ये प्रयत्न सगळीकडनं झालेले होते, पण एक जण एकाला घटस्फोट द्यायचा नव्हता आणि दुसऱ्याला ते नांदायचंच होतं आणि तो नांदून घ्यायला तयार नव्हता. ह्याच्यात इतके वाद वाढत गेलेले होते आणि मग वेगवेगळ्या केसेसमधून की मग ते पोडगी, मग त्याच्यावरचे वेगळे अर्ज, असे सगळ्या याच्यामधनं की आता हे कुटुंब तुटलेलंच आहे असं झालेलं होतं. पण त्यांचा मुलगा 10वीला गेला होता तोपर्यंत. तर त्या मुलगा 10वीला गेल्यानंतर आता जेव्हा दोघंही पुन्हा माझ्याकडे आलेले होते तर त्यांना मी सांगितलं की आता आपलं आयुष्य सगळं संपलं असं तुम्हाला जे वाटतंय, पण मुलासाठी आपल्याला एकत्र येणं खूप गरजेचं आहे. तर आता त्याचं आयुष्य सुरू होणार आहे, तर त्याच्यासाठी तरी तुम्ही दोघं जण एकत्र या. आणि ज्यावेळेला मुलगा म्हणाला की मला तर लग्नच नाही करायचं, कारण मी यांचे वाद बघितलेत आणि मी हे वाद बघत बघतच मी मोठा झालेलो आहे, त्यामुळं मला बिलकुलच कधीच लग्न करणार नाहीये मी, असं त्या मुलाने सांगितलं. आणि या वादांमुळं मी माझ्या अभ्यासात पण माझं लक्ष लागत नाहीये. आणि ज्यावेळेला हे सगळं मुलाचं बोलणं त्यांनी पण ऐकलं तेव्हा त्यांच्या थोडंसं लक्षात कुठेतरी आलं की अरे आपलं काहीतरी चुकतंय. मग आपण मुलासाठी तरी एकत्र येऊ म्हणून त्यांना आम्ही काही दिवस तरी एकत्र राहा म्हणून सांगितलं की एक ट्रायल बेसिसवर तुम्ही राहा. ते दोघांना एकत्र आणलं आणि हळूहळू त्यांच्यातले वाद मिटत गेले. अशा असंख्य केसेस आहेत आमच्याकडे की ज्याच्यामध्ये वाद मिटवून, म्हणजे न्यायालयामध्ये आम्ही कौटुंबिक न्यायालयामध्ये हेच पहिलं काम करतो की कुटुंब टिकलं पाहिजे, की आपल्यातले वाद संपुष्टात आणून आपण कुटुंबासाठी एकत्र यायला पाहिजे, कुटुंबातल्या नात्यांसाठी एकत्र यायला पाहिजे. फक्त पती पत्नी म्हणून नाहीये, तर आपल्या बाकीची पण सगळी जी नाती आहेत ती पण टिकवली पाहिजे. या दृष्टीने आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो आणि अशा खूप केसेस आमच्याकडे असतात. वेळ कमी आहे आपल्याकडे,
एकच किस्सा मी फक्त तुम्हाला सांगितला. खरं, पण आता जसं तुम्ही सांगितलं की एक लग्न यशस्वी होण्यासाठी कुटुंबाचाही तेवढाच महत्त्वाचा भाग आहे, सगळं आपल्याला जाणून घ्यायचं. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अतिशय छान अशा कौटुंबिक सौख्य या विषयावर आपलं मार्गदर्शन, गप्पा होत आहेत आणि आपल्याबरोबर गप्पा मारत आहेत स्मिता प्रकाश जोशी. स्मिता मॅडम, विश्रांतीला जाण्यापूर्वी खूप छान मुद्दा तुम्ही सांगितला की एक छान केस तुम्ही आम्हाला सांगितली की अशा पद्धतीने खरं तर कुटुंबाचे वाद जे आहेत ते न्यायालयापर्यंत येतात, पण मुळात त्याच्या आधीच आपण काय करू शकतो का, कशा पद्धतीने त्या नात्यामध्ये एक घरच्या घरी समुपदेशन करू शकतो आणि लग्न यशस्वी होण्यामध्ये कुटुंबाचं कितपत योगदान असतं? कोणतंही लग्न जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याला कुटुंबाचं योगदान असणं हे खूपच गरजेचं आहे. सपोर्ट असायला लागतो कुटुंबाचं. ज्या वेळेला म्हणजे प्रेमविवाह केले जातात तर बरेचसे प्रेमविवाह टिकत नाहीत. तर ते का टिकत नाहीत याच्या मागचं जर कारण आपण बघितलं तर दोन्ही कुटुंबांनी ते स्वीकारलेलं नसतं. आणि जी प्रेमविवाह जे टिकतात ते त्यामुळेच टिकतात की फक्त त्यांच्या कुटुंबाने त्यांना स्वीकारलेलं आहे. जर कुटुंबाने स्वीकारलं तर ते लग्न नक्कीच टिकतं. आता प्रत्येक घरामध्ये आपण थोडंसं डोकून बघूया की का बरं कुटुंबामध्ये वाद होत आहेत. कुटुंबातले ज्या सगळे सदस्य असतात, ज्या व्यक्ती असतात, त्या प्रत्येकाचे ना स्वतःचे काही विचार असतात. सर्वजण आपण म्हणतो की हाताची पाची बोटं सारखी नाही आहेत. अगदी जुळी मुलं आहेत की एकाच कुटुंबात एकाच वातावरणात वाढलेली आहेत, त्यांचे सुद्धा विचार वेगळे असतात. त्यामुळेच की प्रत्येकाने एकमेकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. कोणताही निर्णय घ्यायचा असू देत घरामध्ये, जर सगळ्यांनी बसून असं ठरवलं की आपण एखादे नवीन वस्तू घ्यायची तर प्रत्येकाचे काय बरे विचार आहेत त्याच्यामध्ये हे आपण जाणून घेऊयात ना. पण असं होत नाही सगळ्या घरांमध्ये. मुलांना काय समजतंय, त्यांना काय विचारायचंय असं एक समज करून घेतला जातो आणि मग मुलांनाही विचारात घेतलं जात नाही. खरं तर लहान मुलांपासून सगळ्यांना कुटुंबाच्या एखाद्या कोणत्याही निर्णयामध्ये सहभागी करून घ्यायला हवं. मग ते अगदी त्या मुलाचा वाढदिवस असू दे तर आपणच साजरा करायचा आहे तो, त्याला काय कळतंय असं एक डोक्यामध्ये येतं पालकांच्या. पण असं नाहीये. त्या मुलांनाही विचारा की तुला काय वाटतंय बरं, यावेळेचा आपण वाढदिवस कशा पद्धतीनं साजरा करूया, कुणाला बोलूया, काय करूया, तुझ्या मनामध्ये काय आहे, हे सगळे विचार जाणून घेतले पाहिजे. हे म्हणजे प्रत्येक व्यक्तीने एकमेकांचा जर आदर ठेवला त्यांच्या विचारांचा, मग सासू सून असू देत, पती पत्नी असू देत, भावंड असू देत, की प्रत्येकाचे विचार हे वेगळे असू शकतात. मग आपले विचार कुणावर लादायचे नाहीत. एवढं जरी प्रत्येकाने ठरवलं की माझे विचार मी कुणावर लादणार नाही. हा ठीक आहे, मला एखादी गोष्ट आवडत नसेल, म्हणजे समजा दोन भावंड घरामध्ये आहेत, एकाला खूप देवदेव करायला आवडतं किंवा देवाच्या सगळ्या गोष्टी, आध्यात्मिक वाचन असं आवडतं, दुसऱ्याला ते आवडत नसेल, त्याला हॉटेलिंग आणि बाहेरच्या सगळ्या गोष्टी आवडत असतील. पण ठीक आहे ना, प्रत्येक जण हे वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणारा आहे असं जर मनामध्ये आणलं तर मग वाद कमी होतील. वाद होणारच नाही असं नाहीये. कुटुंब आहे, कुटुंबामध्ये भांडायला भांडं लागतं असं आपण म्हणतो, वाद हे होणारच आहेत. फक्त ते वाद वाढू नये याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांनी त्या गोष्टी मनात आणल्या पाहिजेत. मग पती पत्नीच्या नात्यामध्ये आपण थोडासा विचार करूया की पती पत्नींच्या नात्यामध्ये काय होतं की दोन स्वतंत्र विचारांच्या व्यक्ती एकत्र येतात आणि लग्नानंतर ज्या वेळेला ते एकत्र येतात त्यावेळेला सगळ्या काही अपेक्षा त्यांच्या पूर्ण झालेल्या असतात असं नाहीये. म्हणजे एखाद्या स्त्रीला की आपला नवरा कसा पाहिजे किंवा एखाद्या पुरुषाला आपली पत्नी कशी पाहिजे असे सगळे विचार मनामध्ये असतात, स्वप्न त्यांची रंगवलेली त्यांनी असतात. पण प्रत्यक्षात तसं असतंच असं नाहीये. पण मग आहे त्या गोष्टींचा जर आपण स्वीकार केला तर मग थोड्याशा अडचणी कमी येतात. मग वाद जरी झाले तरी हरकत नाहीये, फक्त ते टोकाला जाऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे की भांड्याला भांडं जरी लागलं तरी त्याचा आवाज नाही होता कामा. की ठीक आहे, थोडासा वाद होणार आहेत प्रत्येकाचे घरामध्ये, पण ते वाद तिथेच संपले जावेत. मग अगदी खूप ओढून ताणून सासू सुनांमधली जी भांडणं चालतात तर ती नको व्हायला. की ठीक आहे, तिच्याही मतं काही वेगळी आहेत, माझी मतं काही वेगळी आहेत. प्रत्येक सासूला जर असं वाटत असेल की मला सगळं विचारूनच सुनेने केलं पाहिजे तर हरकत नाहीये. सुनेने पण थोडंसं जरा पॉलिसी अशी करावी की सासूला विचारावं की
मी कोणत्या साड्या नेसू सासूबाई? मग आता त्या आपल्याच आवडीच्या साड्या पुढे टाकल्या तर त्यांनाही थोडंसं वाटेल की काहीतरी सून आपल्याला विचारतीये, आणि मग तसं विचारून केल्याचं समाधानही त्यांना मिळेल. म्हणजे प्रत्येकाने जर एकमेकांना जाणून घेतलं, एकमेकांच्या विचारांना जाणून घेतलं, एकमेकांच्या विचारांचा आदर केला, तर कुटुंबातले वाद हे सीमित राहतील, कमी होतील आणि तिथल्या तिथे ते मिटले जातील. अगदी खरं. तुम्ही सांगितलं की भांडणं होणार आहेत, वाद होतील, पण ते सुसंवाद कसे साधायचे ह्याच्या टिप्स आपण स्मिता ताईंकडून घेणारच आहोत. पण आधी एक सखी आपल्याशी संवाद साधते बोरिवलीवरून. नमस्कार, बोला. हा, हॅलो. नमस्कार, बोला. हा, मी एक सखी बोलते. हॅलो. हा, बोला ना. मी एक सखी बोलते. मला असं आहे की माझी सून आहे, ते आम्हाला खूप त्रास देते. खरंच आमचं कुटुंब खूप छान आहे, चांगलं आहे. बाकी 2 सुना आहेत, ही तिसरी आहे. आमचं सगळं चांगलं आहे. पण ह्या एका मुलीमुळे काय अख्खा कुटुंबाला आम्हाला त्रास आहे. ती सतत त्रास देते, घरात चोरी करते, खोटं बोलते, लोकांच्याकडनं कर्ज काढते आणि ते परत भरायला लावते. नाहीतर घरातले पहिले 4 तोळ्याचं मंगळसूत्र विकलं, आता पण दागिने असे म्हणून विकते. नाहीतर मग सांगते मी तुमच्या विरोधात अशी केस करेन पोलीस चौकीमध्ये जाऊन की मला हे छळतात आणि मला हे हुंडा मागतात. ऍक्च्युली असं काही नाहीये, पण ती आम्हाला मुद्दाम धमकून माझ्या मुलाला पण त्रास देते आणि आम्हालाही कुटुंबियांना त्रास देते. म्हणून आम्ही तिला वेगळी ठेवली, वेगळी रूम घेऊन दिली. तुम्ही चांगलं राहा. माझी नात आहे एक 14 वर्षाची. त्या नातीसाठी आम्ही सगळेजण खूप खूप तिचं सगळा छळ सहन करतो. पण ते कसं झालं माहितीये, उलट आमचा छळ होतोय, माझ्या मुलग्याचा आणि आमच्या घरच्यांचा. काय करणार सांगा. आम्ही तिला कुठे म्हणजे सल्ला मला विचारायचा की तिला कुठे घेऊन येऊ का, किंवा कुठे सल्ला मिळेल का तिच्याविषयी. धन्यवाद सखी. स्मिता मॅडम, काय सांगाल? कारण मला असं वाटतं की हा एक त्यांचा प्रश्न आहे, पण असे अनेक प्रश्न काही घरांमध्ये असू शकतात. तर त्यावेळेला खरं तर त्यांना काय मार्गदर्शन करता येईल आपल्याला? आता आपल्या सखीने जे काही प्रश्न तिचा मांडलेला आहे की तिची सून खूप त्रास देते तिला, किंवा कुटुंबालाच त्रास देते आहे असं त्यांचं म्हणणं आहे. खरं तर तिला समुपदेशनाची गरज आहे की का बरं ती अशी वागती आहे, हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. जर तिच्याशी बोलून की तिला काही अडचणी आहेत का, बऱ्याच वेळेला काही मानसिक आजार पण असतात. हे म्हणजे आता हे जे सांगितलं की ती चोरी करते, नेऊन विकते, काही म्हणजे काही कमी नाही आहे घरामध्ये, पण तरी एखादी वस्तू जाऊन विकणं किंवा उगीच खूप खरेदी करत बसणं, ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, या मानसिक आजारामध्ये पण मोडतात. तर खरोखर तिला काही मानसिक आजार आहे का, हे पण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणून तिला जर तुम्ही जवळच्या एखाद्या समुपदेशन केंद्रामध्ये घेऊन गेलात, कारण असं बऱ्याच समुपदेशन केंद्र आता आहेत समाजामध्ये की जे कौटुंबिक वाद मिटवण्याचा प्रयत्न केले जातात. तुम्ही बोरिवलीवरनं प्रश्न विचारला होता, मला असं वाटतं, तर तिथे जवळची कुठली एखादी संस्था असेल तर बघा तुम्ही, किंवा हल्ली पोलीस सेलमध्ये सुद्धा हे काम केलं जातं, तर तिथेही तुम्ही जाऊन विचारू शकता. तर एखाद्या समुपदेशकांकडे जर तुम्ही तिला घेऊन गेलात, अर्थात ती लगेच येईल तुमच्याबरोबर असं नाहीये, तुम्ही स्वतः जा, आधी काय अडचणी आहेत ते सांगा, आणि मग ते तिथल्या समुपदेशन केंद्रातून तिला बोलवून घेतलं जाईल आणि तिची सगळं माहिती घेतली जाईल की का बरं ती अशी वागती आहे. समुपदेशक ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतात आणि त्यांच्या लक्षात येईल काही गोष्टी की खरंच जर तिला काही मानसिक आजार असेल तर त्याच्यावर काही उपचारही आपल्याला करावे लागतील. आता ती तुम्हाला सतत जी कायद्याची धमकी देते आहे की मी असं करेन तसं करेन, तर कायद्याला घाबरून आपल्याला राहायचं नाहीये. तर हे नाती आपल्याला कशी चांगली करायची हा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळं कायद्याची जरी तिने भीती दाखवली तरी तुम्ही घाबरून जाऊ नका. बऱ्याच वेळेला असे काही गैरसमज असतात की कायद्याने स्त्रियांना जास्त महत्त्व दिलेलं आहे किंवा स्त्रियांसाठीच सगळे कायदे आहेत, तर असं नाहीये. ज्या ठिकाणी खरोखर त्या स्त्रीचा त्रास होतोय तिथे कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. म्हणजे फक्त स्त्रियांनाच सगळं हे दिलं जातं असं काही नाहीये. तर तुम्ही नक्कीच या समुपदेशन केंद्राची आधी मदत घ्या. कायदा तर आपण नंतरच बघू, पण समुपदेशन केंद्राची मदत घ्या आणि नक्की हा प्रश्न तुमचा सुटला जाईल. फक्त आता या परिस्थितीमध्ये नाहीतरी ते वेगळंच राहत आहेत तर तुम्ही त्याचा स्वतःला त्रास करून घेऊ नका. काही ज्या गोष्टी असतात ना, त्या पती पत्नींमधले वाद असतात, त्याच्यामध्ये इतर नातेवाईकांनी पडू नये मध्ये. त्या दोघांना मिटवण्याचा त्यांना प्रयत्न करू देत. कारण काही वेळेला नवरा बायकोंमधले वाद मिटले जातात, पण जर का नातेवाईकांची मध्यस्थी झाली तर ते वाद खूप चिघळत जातात, वाढतात आणि मग ते मिटवणं खूप अवघड होऊन जातं. म्हणून तुमच्या मुलालाच सांगा की तिला घेऊन जा कुठेतरी आणि त्या दोघांमधले वाद जर संपुष्टात आणले तर मग तुमचाही त्रास आपोआपच कमी होईल. नक्कीच मला असं वाटतं आपल्या सखीला यातून थोडीशी मदत नक्कीच होईल.
खरं तर आपण जेव्हा आपलं कुटुंब आपली जबाबदारी म्हणतो तेव्हा ती नक्की जबाबदारी काय आहे, ती कशी ओळखली पाहिजे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. कौटुंबिक सौख्य या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहे स्मिता प्रकाश जोशी. स्मिता मॅडम, विश्रांतीला जाण्यापूर्वी माझा असा एक महत्त्वाचा मुद्दा होता की जेव्हा आपण बोलतो की आपलं कुटुंब आपली जबाबदारी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा घरातल्या प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी कशी ओळखावी आणि कशी पार पाडावी. खूप चांगला प्रश्न विचारलाय, कारण सध्या आपलं कुटुंब आपली जबाबदारी या विषयावरच सगळीकडे काम चालू आहे. पण प्रत्येकाने ना स्वतःची जबाबदारी स्वतः ओळखली पाहिजे. ती कुणीतरी म्हणजे सांगून किंवा असं होणार नाहीये की तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. हे प्रत्येकाला ना मनामध्ये राग येतो कुठेतरी की तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे असं सांगितलं की प्रत्येकाला राग येतो. पण प्रत्येकाने स्वतः जर ठरवलं की माझ्या कुटुंबासाठी मी काय करेन, माझ्या कुटुंबासाठी माझं योगदान किती महत्त्वाचं आहे आणि मी काय करू शकते किंवा मी काय करू शकतो, हे प्रत्येकाने जर आपल्या घरामध्ये ठरवलं की आता घरातल्या ठीक आहे की काही स्टेरियोटाईप अजूनही आहेत की घरातली धुणं भांडी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी या स्त्रियांनी करायच्या, स्वयंपाक स्त्रियांनी करायच्या, हे त्यांचं काम आहे. हे स्टेरिओ आहेत अजून समाजामध्ये. एक काही बदल होतोय, ठीक आहे. आता लॉकडाऊनमध्ये बऱ्याच पुरुषांनी पण घरामध्ये कामं केली, किचनमध्ये कामं करून स्टेटस टाकले, फोटो टाकले, हे आपण बघितलं. पण काही स्टेरिओज जे आहेत ना ते आपण कुठेतरी सोडून द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की घरामध्ये स्त्री एकटीच काम करत राहते आणि आपण बघतो की पुरुष लोक, मला कोणावरही आरोप नाही करायचा, पण असं काही घरांमध्ये दिसून येतं की घरातली कामं सगळी तिनंच फक्त करायचे. एक छोटंसं उदाहरण देते मी याच्यामध्ये की माझ्याकडे एक IT मधलं कपल होतं आणि त्यांच्यामध्ये लव्ह मॅरेज होतं. लव्ह मॅरेजमधनं म्हणजे ते दोघंही एकत्र राहत होते, चांगलं छान त्यांचं चाललं होतं. पण नंतर मग व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना शहराच्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या ठिकाणी राहावं लागलं आणि दोघंच राहत होते. तर त्यावेळेला काय झालं की दोघांना बरोबर घरातून बाहेर पडावं लागायचं, उशिरा घरी यायचे आणि मग घरातली कामं कोण करायचे हा प्रश्न होता. म्हणजे त्यांना कामाच्या वेळेत त्यांच्या कामवाल्या बायका पण मिळत नव्हत्या. आणि मग ज्या वेळेला ते ऑफिसमधनं दोघंही घरी यायचे तर तिचं काम चालू असायचं की आता स्वयंपाक म्हणजे धुणं भांडी काय असेल ते करा, कुकर लावा, एकीकडे वॉशिंग मशीन लावा, आणि हा मात्र हातामध्ये रिमोट घेऊन वेगवेगळे चॅनल बदलत बसायचा आणि काहीतरी वाचत बसायचा किंवा मोबाईलवर गेम खेळत बसायचा. मग तिची फार चिडचिड व्हायची. तिचं म्हणणं आहे की आपण दोघंही काम करतो, दोघंही बरोबर शिकलेले आहोत, लव्ह मॅरेज आहे, एकाच कॉलेजमध्ये शिकलोय, चांगल्या ठिकाणी नोकरी करतोय, तर मग असं मी ही कामं करावीत आणि तू बसून राहावं असं कसं, की तू पण मला मदत केली पाहिजेस. आणि याच्यावरनं त्यांचे वाद खूप वाढलेले होते. मग तिचं म्हणणं होतं एक दिवस मी भांडे घासले तर दुसऱ्या दिवशी तू घासायची, एक दिवस मी झाडून घेतलं तर दुसऱ्या दिवशी तू घ्यायचं झाडून. आणि तो म्हणायचं की नाही, ही बायकांची कामं मी नाही करणार, कारण माझी आई पण नोकरी करत होती पण माझ्या वडिलांनी नाही ही कामं केली, कारण त्यांनी तेच बघितलं होतं सगळं. पण बदल करायला पाहिजे ना आता, कारण आता स्त्री ही फक्त नोकरी करत नाही, ती करिअर करतीये. तिलाही वेळ द्यावा लागतो तिच्या ह्याच्यासाठी, तिच्या नोकरीमध्ये, तिच्या करिअरसाठी, तिला पुढे जाण्यासाठी तिला वेळ द्यावा लागतो. तर अशा वेळेस घरच्यांनी पण तिला मदत केली पाहिजे. पण मला असं वाटतं स्मिता मॅडम, आता जसं तुम्ही सांगितलं की लहानपणापासून तो ते बघत आले, जे उदाहरण तुम्ही सांगितलं, आणि बदल केले पाहिजेत, परत तिथेच आपण येतो की हे बदल कुटुंबापासूनच होतात. म्हणून आता आपल्या प्रत्येक सखीने किंवा प्रत्येकीनेच घरामध्ये लहानपणापासूनच, भलेही गरज असो किंवा नसो, पण सगळ्यांना कामाची सवय लावणं अगदी बरोबर खूप गरजेचं आहे. कारण मोठेपणी ते पचनी पडत नाही आणि आता आपल्याला गरज नाहीये असं न करता हे बदल कुटुंबात सुरुवातीपासूनच होणं. कसं आहे की आता मुलंही शिकतात, परदेशात जातात, तिथे त्यांना एकटं राहावं लागतं. तर अशा वेळेला त्यांना स्वतःचं पण सगळं यायला पाहिजे करायला. त्याच्यामुळे ही कुटुंबातूनच ही सवय लावणं गरजेचं आहे. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी कायद्यामध्ये काही वेगळी यंत्रणा आहे का? आता ज्या वेळेला कौटुंबिक वाद काही निर्माण होतात तर त्याच्यासाठी एकाच न्यायालयामध्ये पूर्वी सगळ्या केसेस चालल्या जायच्या. पण मग नंतर असं लक्षात आलं की कौटुंबिक वाद जे आहेत ते वेगळ्या स्वरूपाचे आहेत आणि ते मिटवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा पाहिजे. कारण जर खूप वेळ लागत गेला न्यायालयामध्ये न्याय मिळण्यासाठी, कारण असं म्हटलं जातं की शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये आणि मग त्याच्यामध्ये खूप वेळ जातो निकाल होण्यासाठी. तर त्याच्यासाठी मग एक कुटुंब न्यायालय ही 1984 साली एक कायदा निर्माण झाला आणि कुटुंबामध्ये या सगळ्या कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी एक वेगळी न्याय यंत्रणा झाली.
आणि मग त्याच्यामध्ये जर कुटुंबातले वाद न्यायालयामध्ये आल्यानंतर समुपदेशनाच्या माध्यमातून तडजोडीतून मिटवता येत आहेत का आणि कुटुंब संस्था टिकवता येते का, यासाठी जास्तीत जास्त आधी प्रयत्न केले जातात. आणि ते प्रयत्न जर नाही शक्य झालं तरच मग कोर्टामध्ये ती केस नेहमीच्या कोर्टामध्ये जशी चालते तशीच चालते. पण ही एक वेगळी यंत्रणा शासनाने केलेली आहे आणि कुटुंबासाठी एक वेगळ्या पद्धतीनं बघितलं जातं. कुटुंबातले वाद हे नात्यांमधले वाद आहेत आणि ते वाद हे जरा वेगळ्या पद्धतीनं मिटवायला हवे. अगदी खरंय. जसं आता स्मिता मॅडमने सांगितलं की कुटुंबातले नाते नात्यांमधले वाद आहेत आणि ते वेगळ्या पद्धतीने मिटवले पाहिजे, की कायदा तर आहेच पण कायद्यापर्यंत जाण्यापूर्वी ते वाद कसे मिटवायचे ह्याचं छानसं मार्गदर्शन आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण करून घेतलेलं आहे. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यम तर तुम्हाला माहितीच आहे, आपलं फेसबुक आहे www.facebook.com/सखीसह्याद्री. ईमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. जीमेल आयडी आहे sakhisahyadrady@gmail.com. यूट्यूबवर आपला आजचा कार्यक्रम आणि सर्व कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. www.youtube.com/ddsahyadri. ट्विटर आयडी ही आहे. स्मिता मॅडम इथे आलात आणि एवढं छान मार्गदर्शन आम्हाला केलं, सोपे सोपे सांगितले, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. जाता जाता अगदी एका शब्दात काय संदेश द्यावा असं वाटतं? सगळ्यांनी आपल्या नात्यांमधला अर्थ समजून घ्यावा आणि म्हणून मला असं म्हणायचं की हे पुस्तक जे आहे माझं अर्थ ते नक्की वाचावं, कारण आपल्याला वेळ कमी असतो आणि मग कमी वेळेमध्ये आपण सगळ्या गोष्टी नाही सगळ्या कव्हर करू शकत. पण नक्की वाचा, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्या. खूप सुपर वुमेन होण्याचा प्रयत्न करू नका, कारण काही अडचणी काही कमी आपल्यामध्ये पण आहे हेही लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला सुपर वुमेन नाही व्हायचं, पण एक चांगलं घरातली स्त्री शक्ती जागृत करायची आहे. आपल्यामधले जे काही सगळ्या शक्ती आहेत त्या जागृत करा आपल्या कुटुंबासाठी. तुम्ही सांगितलं की नात्यांमधला अर्थ समजून घ्या. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. वेळेची मर्यादा असते ना.